नमस्ते. ॲस्ट्रो गाईड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण विवाह गुणमिलन कुंडली मिलन करत असताना एक नाडी दोष जो येतो त्याबद्दल चर्चा करणार आहोत. या एक नाडी दोषाचे काय परिणाम होतात याची व हा एक नाडी दोष कशा प्रकारे ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासला जातो याचा विचार आपण आज करणार आहोत. एक नाडी दोष असेल तर विवाह गुणमिलन होत नाही. एक नाडी दोष असेल तर या 36 गुणांमधील 8 गुण या एक नाडी दोषासाठी दिलेले आहेत. अर्थात नाडी दोष नसेल तर 8 गुण जुळतात व नाडी दोष असेल तर हे 8 गुण वर्ज केले जातात. तर 36 गुणातील 8 गुण या एक नाडी दोषासाठी आहेत. परंतु जरी 18 गुणाच्या वर गुण असतील व एक नाडी दोष असेल तरी सुद्धा एक नाडी दोष असेल तर विवाह जुळत नाही अथवा विवाह करू नये असे गुणमिलन शास्त्र आपल्याला सांगते. परंतु या एक नाडी दोषासाठी पर्याय अर्थात एक नाडी दोष जर जात असेल तर विवाह करण्यास हरकत नसते. या एक नाडी दोषामुळे काय परिणाम होऊ शकतात. वधूवरांची एकच नाडी असेल व दोष असेल एक नाडीचा तर याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दलचा उल्लेख ज्योतिषशास्त्रामध्ये आपणास पाहावयास मिळतो. एक नाडी दोषामुळे वधूवरांच्या संतती अर्थात मूल होण्यामध्ये अडचणी अथवा संततीबाबत प्रॉब्लेम मुले होण्यामध्ये अडचणी निर्माण करणारा हा दोष अशा प्रकारे याचे उल्लेख ज्योतिषशास्त्रामध्ये सापडतात. ज्योतिषशास्त्रामधील काही ग्रंथांमध्ये एक नाडी दोषामुळे संपत्तीबाबत विवाहानंतर वधूवरांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते अशा प्रकारे एक नाडी दोषाचे परिणाम सांगितलेले आहेत. तसेच दोघांचे मतभेद होऊ शकतात एक नाडीमुळे, दोघांचे मतभेद वाढू शकतात एक नाडी दोषामुळे असाही परिणाम या एक नाडी दोषाचा होऊ शकतो असेही उल्लेख या ज्योतिषशास्त्रामध्ये एक नाडी दोषाचे सापडतात. परंतु हा एक नाडी दोष कशामुळे निर्माण होतो या एक नाडी दोषाचे स्पष्टीकरण कोणत्याही मूळ ग्रंथामध्ये आपणास तितकेसे सापडत नाही. बऱ्याच ज्योतिष तज्ञांच्या मतानुसार ही एक नाडी म्हणजेच अर्थात आयुर्वेदातील कफ प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती या 3 प्रकृतीशी या 3 नाडींचा अर्थात ज्योतिषशास्त्रातील आद्य नाडी, मध्य नाडी व अंत्यनाडी यांचा संबंध बरेच ज्योतिष तज्ञ जोडतात व अलीकडे काही ज्योतिष तज्ञ या एक नाडीचा संबंध रक्तगटाशी जोडतात. रक्तगट एक असेल तर एक नाडी एक असण्याची शक्यता असते. परंतु शास्त्रामध्ये कोणत्याही ग्रंथामध्ये रक्तगटाशी या एक नाडीचा संबंध कुठेही सापडत नाही. सध्या पंचांगामध्ये या एक नाडी दोषासाठी सूर्योदय शास्त्रानुसार नरपती कवी यांच्या सूर्योदय शास्त्रानुसार एक नाडी दोष नाडीपाद कोष्टक दिलेले असते. त्या कोष्टकाचा संबंध नुसार दोष हरण झाल्यास या एक नाडी दोषाचे हरण घेतले जाते म्हणजे एक नाडी दोष कमी होतो. या कोष्टकातून दोष जर नाहीसा झाला तर एक नाडी दोष नाहीसा होतो व 8 गुण वाढतात. हे कोष्टक सूर्योदय शास्त्राशी रिलेटेड हे मिळते जुळते आहे. शिव सूर्योदय शास्त्रावरून हे कोष्टक घेतलेले आहे. अर्थात या नाडी दोषाचा विचार करता आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच मतभेद पाहावयास मिळतात. हा नाडी दोष कशा प्रकारे परिणाम करतो. कधी कधी बऱ्याच पत्रिकांमध्ये एक नाडी दोष असून सुद्धा व्यवस्थितरित्या संतती झालेली उदाहरणं बरीच पाहावयास मिळतात व काही केसमध्ये एक नाडीमुळे प्रॉब्लेम्स आहेत असे आपल्या ज्योतिषशास्त्रातील पत्रिका अभ्यासल्यानंतर पाहावयास मिळते. जास्तीत जास्त रित्या हा एक नाडी दोष हा विवाह वधूवरांच्या संततीवर परिणाम करतो अर्थात संतती निर्माण होण्यामध्ये अडचणी निर्माण करतो. अशा प्रकारे जास्तीत जास्त बहुतांश ज्योतिषांचे एक मत आहे या एक नाडी दोषाबद्दल. परंतु हा एक नाडी दोष नेमका याचे निवारण कसे होऊ शकते, हा एक नाडी दोष कशा प्रकारे परिणाम करतो याबद्दल या ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच मतभेद पाहावयास मिळतात. परंतु सर्व बाजूंनी विचार करता हा नाडी दोषाचा परिणाम हा शिव सूर्योदय शास्त्राशी संबंधित जास्त प्रकारे पाहावयास मिळतो. आपण श्वास घेऊनच जन्माला येतो. हा श्वास जो आपण घेत असतो आपल्या नाकावाटे तो श्वास अर्थात स्वर तो शिव सूर्योदय शास्त्र तो श्वास साधारणपणे 24 मिनिट ते 1 तास आपण एका नाकपुडीने श्वास घेतो व त्यानंतर मध्यस्थितीत आपण दोन्ही नाकपुडीने 2 मिनिट ते साधारणपणे 4 मिनिट श्वास घेतो व त्यानंतर आपला स्वर बदलतो म्हणजे ज्या नाकपुडीने आपण श्वास घेत असतो
त्याच्या विरुद्ध नाकपुडीने, नंतर जर आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेत असू तर नंतर आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेण्यास सुरुवात करतो. 24 मिनिट ते 1 तास त्या नाकपुडीने दुसऱ्या नाकपुडीने श्वास घेतो. हा जो नाकपुडीने एका नाकपुडीने श्वास घ्यायचा संबंध आहे ती नाडी या ज्योतिषशास्त्रातील एक नाडीशी संबंधित जास्त प्रकारे परिणाम करताना पाहावयास मिळते. ही नाडी वधू आणि वर अर्थात वधूवरांचे मिलन होत असताना वधूवर ज्यावेळी संततीला जन्म देतात त्या प्रसंगी वधूवरांचा एकच स्वर चालू असेल तर एकाच नाकपुडीने श्वास चालू असेल तर संतती स्त्रीला राहण्यामध्ये अडचणी निर्माण करतो. हे एक नाडी व दोघांचा वेगवेगळा स्वर चालू असेल तर संतती निर्माण होण्यामध्ये काही समस्या निर्माण होत नाहीत. हे नाडीशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातील नाडीशास्त्राशी खूप जुळते. अर्थात या नाडीशास्त्राशी रक्तगटापेक्षाही जास्त संबंध आहे. अर्थात आपला श्वास आपण बदलू शकतो. डाव्या कुशीवर आपण झोपलो तर आपला उजव्या नाकपुडीने आपला श्वास उजवा स्वर चालू होतो, उजव्या नाकपुडीने आपला श्वास चालू होतो. व उजव्या कुशीवर झोपलो आपण तर आपला डावा स्वर अर्थात डाव्या नाकपुडीने श्वास चालू होतो. अशा प्रकारे आपण श्वास बदलू शकतो. म्हणजेच वधूवर आपला श्वास आपल्याला हवा तसा करून सुद्धा संततीला जन्म देऊ शकतात. जर आपल्याला शिवसूर्योदय शास्त्र माहित असेल तर याने एकनाडी दोषावर सुद्धा आपण मात करू शकतो. एकनाडी दोष रक्तगटापेक्षा जास्तरित्या हा आपल्या श्वासाशी संबंधित शास्त्र आहे. शिवसूर्योदय शास्त्रातील इडा नाडी म्हणजेच डावी नाकपुडीने श्वास घेणे, डावा स्वर चालू असते म्हणजे इडा नाडी, पिंगला नाडी म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेणे व सुषुम्ना नाडी म्हणजे दोन्ही नाकपुडीने श्वास चालू असणे. या 3 नाड्याशी हे आद्य नाडी, मध्य नाडी व अंत्यनाडी या 3 नाड्या या शिवसूर्योदय शास्त्रातील 3 नाड्याशी जास्त संबंधित आहेत असे जास्त प्रचितीस येते आपल्याला. या नाडी दोषावर पंचांगामध्ये नाडीपादवेद कोष्टक दिलेले असते. या कोष्टकानुसार जरी नाडी दोष जात असेल तरी विवाह करण्यास काही हरकत नसते. अर्थात हे सूर्योदय शास्त्रानुसारच कोष्टक दिलेले असते. त्यामुळे या कोष्टकाचाही आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊन नाडी दोषावर मात करता येते. आणि वधूवरांची एक नाडी असली तरी सुद्धा जर नाडीपादवेद कोष्टकानुसार जर दोष जात असेल तरी सुद्धा हा सूर्योदय शास्त्रानुसार दोष निघून जातो व आपल्याला वधूवरांचा विवाह करण्यास एक नाडी असून सुद्धा काही समस्या नसते. आपल्याला आज या नाडी दोषाबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळालेली असेल. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो गाईड उद्धव या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.